जास्त पुढे नका जाऊ तुम्ही, कारण ते धोकादायक आहे. मतदार राजा जागा हो, कोपरगावच्या विकासाचा धागा हो. खऱ्या अर्थात जर बघितलं, मी आज हा गांधीनगर परिसर इंडर गेम हॉल या ठिकाणी जो जलतरण तलाव 2009-10च्या दरम्यान 1,10,00,000 रुपयाचा निधी आल्यानंतर बाकीचे पैसे नगरपालिकेने त्यात टाकून 2.5 ते 3 कोटी रुपये साधारण तुमच्या आमच्या खिशातले, मी कायम सांगतो तुमच्या आमच्या खिशातले अर्थात गोरगरीब लोक ते सगळेच स्तरातील, मग तो व्यापारी असेल, मोठ्या कुटुंबातला असेल, मोठा व्यावसायिक असेल, छोटा व्यावसायिक असेल, सगळेजण नगरपालिकेला मार्च एंड पर्यंत टॅक्स भरतात, कर भरतात. ही जर परिस्थिती बघितली, काटवण या ठिकाणी वाढलंय, कचऱ्याचा ढीग या ठिकाणी दिसतोय. हे आता चला तुम्हाला सांगतो, दाखवतो. जलतरण तलावाचं हे प्रवेशद्वार बघा, त्याची परिस्थिती काय, परिस्थिती त्याची बघा. आतमध्ये आल्यानंतर हे सगळं वाढलेलं काटवण, त्याची परिस्थिती बघा. आतमध्ये आता हे कोणाचं मटेरियल पडलंय, काय पडलंय, त्याच्याशी मला काही घेणं नाहीये. आता आहे जागा म्हणून त्या व्यावसायिकांनी ते लावलं. पण जर आता बघितलं या नगरपालिकेची अवस्था, खऱ्या अर्थानं प्रशासक गेल्या 4 ते 5 वर्षापासून आहे. नगरपालिका प्रशासन, मुख्य अधिकारी साहेब, आपण का दुर्लक्ष करता? जो कोपरगावकर आमचा पोटाला पीळ देऊन नगरपालिकेला कर भरतो, त्या करातून या सगळ्या गोष्टी उभे होतात. जलतरण तलाव आहे का हा बुधबंगला आहे, खंडर झालेलं आहे. एवढी वाईट परिस्थिती आहे का या ठिकाणी आल्यानंतर असं वाटत नाही आपण जलतरण तलाव जे नगरपालिकेने 2009 साली बांधलं होतं, आज त्याची अशी परिस्थिती आहे. इथं आल्यानंतर असं वाटतं लोकांनी भरलेला टॅक्स, लोकांनी पोटाला पीळ देऊन भरलेले पैसे, आज ते पैसे त्याची सुविधा मिळाली पाहिजे, काय वाईट अवस्था करून ठेवली असं समजतं. टाउन प्लॅनिंगने त्यावेळेस विरोध केला. टाउन प्लॅनिंगने त्यावेळेस ही जागा रिजेक्ट केली, कारण ही पूर रेषेमध्ये ही जागा उताराच्या ठिकाणी असल्या कारणानं या ठिकाणी पाणी येणार, नदी जवळ आहेत, खड्ड्याचा म्हणजे खड्ड्यातच आहे सगळं, सगळ्या बाजूनी उतार आहेत, इथं पाणी साचणार, म्हणून त्यावेळेस टाउन प्लॅनिंगने सुद्धा विरोध केला होता. पण याचे कॉन्ट्रॅक्टर माझ्या माहितीप्रमाणे DH पटेल हे त्यावेळेस त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं. कदाचित चांगली व्यक्ती होती, चांगले कॉन्ट्रॅक्टर, उत्तम दर्जाचे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर. आता परत तसा कॉन्ट्रॅक्टर होणे नाही, खरंच मी त्यांना मनापासून सलाम करतो. आज ते नाहीयेत, पण त्यांचं काम आजही कोपरगावात उत्तमरित्या दिसतंय. आजकालचे कॉन्ट्रॅक्टर काही आहेत, त्यांच्या कामाला लगेच तडे पडतात. निम्मच काम होतं, निम्म त्यांच्या पोटात जातं, निम्म अधिकाऱ्याला देण्यात जातं, आणि त्याच्यात जनतेची चप्पी होते. जनतेच्या तोंडाला कायम पानं पुसली जातात. असे काही हरामखोर कॉन्ट्रॅक्टर आपल्या कोपरगावात आजही आहेत. मुख्य अधिकारी साहेब, आपण फक्त टक्केवारी घेण्यात मस्त वालात असा माझा आरोप आहे तुमच्यावर. जर कोपरगाव शहरात एवढे 2-2.5 कोटी रुपये गोरगरिबाच्या खिशातले, गोरगरीब जेव्हा टॅक्स भरतो त्याच्यातून तुम्ही आम्हाला सुविधा द्यायच्या, अशी आज परिस्थिती आहे. आतमध्ये बघा, इथं आल्यानंतर मी थोडीशी माहिती घेतली तर मला समजलं वॉचमनचा रूम येतात. नागरिकांनो बघा, तुम्ही आम्ही भरलेल्या करातून सुविधा तर नाही, पण नगरपालिका रोग पसरवण्याचं काम या भागातील नागरिकांना, डेंग्यूचे डास का डसत नसते, या भागातील नागरिकांना या भागात जर बघितलं, आज एवढं गचपण काटे वाढलेत. इथं सर्प, वेगवेगळ्या प्रकारचे जनावर, लहान मुलांना तर या परिसरातील धोका आहेच, पण कुटुंबांना सुद्धा धोका आहे. आज जर ही परिस्थिती बघितली, या माझ्या मागे तुम्हाला दाखवतो, वाईट परिस्थिती एकदम. जनतेला मी मनापासून आव्हान करतो, आपण नगरपालिकेला टॅक्स भरतो, पण आपल्याला आपल्या पैशातून मिळणाऱ्या सुविधा तर नाहीच, पण अशी वाईट परिस्थिती आपल्या पैशाची होती. इथं बघा, सगळं चारीही बाजूनी कंपाऊंड केलं, आतमध्ये एवढे काटे वाढलेत, तर ह्या ठिकाणी का हागंदारी होऊ शकत नाही, या ठिकाणी का अनैतिक संबंध चालू शकत नाही, या ठिकाणाहून अनेक तरुण गुन्हेगारीकडे का जाऊ शकत नाही, या ठिकाणावरून रोगराई का पसरू शकत नाही, हे मुख्याधिकारी आपल्याला का समजत.
त्यावेळेस टाउन प्लॅनिंगने विरोध केला असता सुद्धा आपण बळजबरीनं, कोणत्या पार्टीचा नगराध्यक्ष असेल त्याचा मी उल्लेख करणार नाही, पण त्या पार्टीनं विनाकारण जनतेचा पैसा त्याचा असा अपव्यय करून इथं हे स्विमिंग पूल बांधून ठेवला. स्विमिंग पूलची परिस्थिती बघा काय, पाणी साचलंय, डबकं साचलंय, त्याच्यामध्ये अनेक डेंग्यूचे डास असतील, याच्यापासून रोगराई होणार नाही का? बघा सगळी वाईट परिस्थिती आहे. त्यामध्ये पाण्यात सुद्धा हे सगळं गवत वाढलंय. कुठं पाय टाकावा, पाय टाकायला सुद्धा जागा नाही, अशी परिस्थिती या स्विमिंग पूलची झालेली आहे. खरं तर हा स्विमिंग पूल साईबाबा फाट्यावर पाण्याच्या टाकीजवळ हा जर स्विमिंग पूल त्या ठिकाणी असता, त्याच्या आजूबाजूने जर गार्डन डेव्हलप केलं असतं, तर आज नगरपालिकेकडून नागरिकांना एवढी सुविधा मिळाली असती. जलतरण तलावात कोपरगावात कुठे नाही, जिथं आहे तिथं पैसे घेऊन ते परवडणार नाही. नगरपालिकेकडून कमी दरात जर तरुणांना जलतरण तलावासाठी जर तिथे जागा मिळाली असते, निश्चितच त्यांचं आरोग्य हे अबाधित राहिलं असतं. तिथं गार्डन बगीचा फुलला असता, त्या ठिकाणी पाण्याची पण व्यवस्था चांगली झाली असती. हे सगळं नियोजन असताना कुणाच्या तरी हट्टापाय जलतरण तलाव इकडे आला. पण नुकसान कोणाचं झालं हो, जनतेचं तर नुकसान झालंच, पण आता रोगराई सुद्धा या ठिकाणून होते. आता निवडणुका 20 तारखेला गेल्यात, हेच लोक मोठमोठ्या सभा घेत आहेत, मोठमोठे नेते कोपरगाव शहरात आणतायत, पण व्हिजन काय? फक्त नाव लावण्याचं. आमचाच नगराध्यक्ष झाला पाहिजे. 50 वर्षापासून तुमच्याकडे सत्ता, हे करून ठेवलं तुम्ही, सगळं वाईट दुर्दशा करून ठेवली कोपरगावची, पूर्ण कोपरगाव शहराची. तेच 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 सांगून सुद्धा आम्हाला सुद्धा माझा घसा बसला हो, तुमचे सुद्धा कान दुखले असतील. तेवढेच रस्ते खराब, तेच खड्डे, तेच धूळ, आणि मोठे नेते येऊन काय सांगणार, काय करणार ते? काय केलं कोपरगावसाठी? आज ही जलतरण तलावाची परिस्थिती इतकी वाईट आहे. तर कोपरगावच्या ज्या नवीन इमारतीची जे बघितले, नगरपालिकेची इमारत, तिची सुद्धा भयंकर वाईट परिस्थिती आहे. अनेक कोपरगावच्या या नगरपालिकेने बांधलेल्या इमारती, त्यांची वाईट परिस्थिती आहे. निकृष्ट दर्जाचं काम झालंय, पण याला वचक कोणाचाही राहिलेला नाही. जास्त पुढे नका जाऊ तुम्ही, त्यात धोकादायक आहे, इतकं धोकादायक आहे. माणूस जर त्यात सरकला तर परत त्या पाण्यातून तो बाहेर येऊ शकत नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे. नगरपालिकेनं खर्च करून ह्या नागरिकांच्या खिशातून पैसा, आपण टॅक्स भरतो, तो जातो, पण त्याचा जर कुठेतरी उपयोग झाला, सदुपयोग झाला तर नागरिकांना आनंद वाटतो. पण इतकी वाईट परिस्थिती करून ठेवली आहे, हा राग मतदारांना आपण कुणावर व्यक्त करणार? कोणाला तळमळ आहे कोपरगाव शहराबद्दल, हे मला तुम्ही सांगा. फक्त आणि फक्त निवडून आलो पाहिजे, मीच आलो पाहिजे, माझ्या पार्टीचाच झाला पाहिजे. अरे बाबा हो, पण इतकी वाईट परिस्थिती असताना तुमच्या काळातच हे झालेले सगळे रस्ते, सगळे जलतरण तलाव आहेत, सगळ्या बाकीच्या इमारती आहेत, फ्रूट मार्केटची काय परिस्थिती आहे, त्या कचरा डेपोची काय परिस्थिती, मनईमध्ये 50, 60, 100 जनावर सडून पडलेत, दुर्गंधी सुटली, त्यांना आळ्या पडल्या त्यामध्ये. त्यावर त्या माश्या बसतात आणि त्या माश्या संपूर्ण गावात फिरतात. मग त्या शिजलेल्या अन्नावर, फळावर, धान्यावर सगळीकडे बसतात, आणि तेच अन्न लोकांच्या पोटात जातंय. करोडोनी टेंडर काढणारी आपली नगरपालिका, पण त्या करोडोचं टेंडर फक्त लोकांच्या आरोग्याला धोका देते, लक्षात घ्या. वचक कुणाचं राहिलं नाही. मी कळकळीची विनंती करतो सगळ्यांना, विचार करा. विचार करण्याची वेळ आली. फक्त चकाकीवर जाऊ नका. मोठे मोठे भोंगे लावून तुमच्या दारात येतील, अनेक मोठे मोठे नेते आणतील, अनेक मोठे मोठे भाषणं होतील, मोठे मोठे शब्द दिले जाईल, पण ह्याच लोकांनी 50 वर्षात काहीच केलेलं नाहीये. आजच बघा, 2-3 दिवसापूर्वी दोघं काळे कोल्हे एकामेकाच्या विरोधात अपील केली, कोर्टामध्ये गेले तो. पण उद्या पुन्हा तेच होणार. यांच्यापैकी कोणतरी निवडून आला काय पुन्हा कोर्टात जाणार, म्हणजे कोपरगावचं पुन्हा काम होणार नाही. वाईट परिस्थिती. त्याकरता मी नागरिकांना, मतदारांना विनंती करतो, अशी परिस्थिती. आजचा माझा व्हिडिओमध्ये 4-5 दिवस मी व्हिडिओ करण्यास थांबलो होतो, कारण प्रचारामध्ये आम्ही गुंग होतो. पण आता मला पुन्हा दिवस मिळालेत. मला ही सत्यता कोपरगावकरांच्या समोर आणायची, मतदारासमोर मला ही सत्यता आणायची, का तुमच्या खिशातून जाणारा पैसा नेमकी तिची सुविधा काय मिळते, सुविधा मिळते का कोपरगावचं वाटोळ होतंय. त्या वाटोळ्यातूनच आमचं आरोग्य हे
धोक्यात येतंय हे मला कुपरगावकरांना दाखवून द्यायचंय. तळमळीनं व्हिडिओ करतोय, फक्त विचार करा, मगच निर्णय घ्या. आपलं गाव, आपला अभिमान. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.